नमस्कार विहिली मित्रांनो. डीजीपे बद्दल आपल्याला अपडेट्स माहिती असतील तरी पुन्हा एकदा सांगतोय. डीजीपे ओल्ड व्हर्जन जे आहे ते येत्या 15 जानेवारी 2025 ला बंद होणार आहे. त्यामध्ये जर आपले काही पेआउट असतील तर पेआउट करून घ्या. जी राहिलेली शिल्लक रक्कम असेल ती आपल्याला डीजीपे वेब जे नवीन व्हर्जन येत आहे त्यामध्ये अपडेट केली जाईल. डीजीपे वेब जे व्हर्जन आहे ते तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉप यावर वापरू शकता. डीजीपे वेबची साईट आहे dgpweb.csccloud.in. त्यानंतर तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन पण अवेलेबल आहे. आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करा सीएससीचा डीजीपे, तर त्यामध्ये तुम्हाला ती लिंक पण शेअर केली जाईल ऍप्लिकेशनची. प्लस dgp.csccloud.in या लिंकवर तुम्हाला ऍप्लिकेशन अवेलेबल होईल. दुसरं आहे डीजीपे लाईट. डीजीपे लाईट जे आहे ते डीजीपे साठी एक बॅकअप सर्व्हिस म्हणून आपण वापरतोय. तर यामध्ये आपल्याला ईपीएस, मनी ट्रान्सफर, मायक्रो एटीएम आणि आता नवीन सुरू होत आहे स्टॅटिक क्यूआर. तर या सर्व्हिसेस तुम्ही डीजीपे लाईट मधून देऊ शकता. डीजीपे वेब जे नवीन व्हर्जन आता लॉन्च झालंय तर त्याच्यामध्ये पण आपण मायक्रो एटीएम सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर आपण मनी ट्रान्सफर ही सर्व्हिस येत्या 1 महिन्यामध्ये अनेबल करू आणि कॅश डिपॉझिट ही सर्व्हिस पण डीजीपे वेबवर अनेबल होईल. तर यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डीजीपे वेब जे आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त एईपीएस ला कमिशन आहे. तर यामध्ये सर्व व्हीएलएसनी आपले ट्रान्झॅक्शन करून घ्या, जेणेकरून आपलं डीजीपे हे जे आहे ते आपण लोकांना, नागरिकांना सेवा देऊ शकतो. यामध्ये नवीन सीएससी आयडी ज्यांचे क्रिएट झाले त्यांच्यासाठी सूचना. त्यांना जर कॉन्टॅक्ट टू डिस्ट्रिक्ट मॅनेजर असा जर एरर येत असेल लॉग इन करताना तर तुम्ही आपल्या सीएससी जिल्हा मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करू शकता व त्यानुसार तुम्ही त्यांच्याशी सांगून कंपास ॲप जे आहे जिल्हा मॅनेजरकडे ते व्हेरिफिकेशन करून घ्या. जुन्या व्हीएलईजना जे ओल्ड युजर्स आहेत त्यांच्यासाठी जर त्यांना एनपीसीआय ब्लॉक असा जर एरर येत असेल तर त्यांनी पण जिल्हा मॅनेजरला कॉल करून कंपास ॲपमध्ये सेंटर व्हेरिफिकेशन करून घेणं कंपल्सरी आहे. याचबरोबर प्रत्येकाने आपल्या सेंटरवर डीजीपे रजिस्टर मेंटेन करणं हे कंपल्सरी आहे, कारण आपल्याकडे ते रेकॉर्ड असणं गरजेचं आहे. काही व्हीएलईजना माहिती असेल की काही वेळेस जर ट्रान्झॅक्शन पेंडिंग मध्ये असेल तर हे ट्रान्झॅक्शन आपल्याला बँक वर्किंग 3 days मध्ये अपडेट करते की ते ट्रान्झॅक्शन सक्सेस झाले की फेल झाले. जर सक्सेस झालं असेल तर ते डीजीपे वॉलेटला जमा होतात आणि जर फेल झालं असेल तर कस्टमरच्या वर्किंग 7 days मध्ये बँक अकाउंट मध्ये जमा होतात. धन्यवाद.